सर्वांना शुभ सकाळ. आजची या सुंदर समयी मी खरंच खूप आनंदित आहे आणि आभारी आहे तुम्हाला बघून. आणि मी आशा करतो की तुम्ही पण खूप छान आहात. आणि या सकाळीच मी काही वचनांद्वारे तुम्हाला मी उत्तेजन देऊ इच्छितो. आपल्या या ख्रिस्तामध्ये आपलं जीवन आहे आणि हे जीवन एक खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी एक प्रार्थना हे जे आहे आणि ती खूपच आपल्या जीवनामध्ये काम करत असते. आणि त्यासाठी आज मी सकाळी एक प्रार्थनेची काही गोष्टी मी सांगू इच्छितो. आमची प्रार्थना ही जीवनशैली बनवा. आपल्या जीवनासाठी जी प्रार्थना ही खूप महत्त्वासाठी आहे आणि म्हणून आमची प्रार्थना एक जीवनशैली आपण कसं बनवू शकतो. तुम्हा नामासाठी जो आपला येशू ख्रिस्त आहे त्याने किती छान एक उदाहरण आपल्याला दाखवलेलं आहे. ज्यावेळेस आपण बघतो मार्क शुभवर्तनमध्ये पहिला अध्याय आणि 35 वचन सांगतं इथं की अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. ते त्याने प्रार्थना केली. ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो इथं आणि येशू ख्रिस्ताबद्दल आपण बघतो की तो देव होता पूर्ण, तो मनुष्य होता पूर्ण, तरीसुद्धा त्याने एक तुम्हा नामासाठी एक छान उदाहरण दाखवलं की कसं आपलं जे जीवन आहे ते आपण एक प्रार्थना बनवू शकतो. आणि त्याने आपण इथे बघतो की ठराविक त्याने वेळ ठेवलेली आहे आणि ठराविक त्याने जागा ठरवलेली आहे. आणि ज्यावेळेस तो जातो आणि तो प्रार्थना करतो आहे आपल्या पित्याकडे. म्हणजे प्रियांनो, आपल्या जीवनासाठी प्रार्थना ही खूपच महत्त्वपूर्ण आहे. आणि ज्यावेळेस आपण बघतो येशू ख्रिस्ताच्या की येशू ख्रिस्त हा जो इव्हन तो देव होता तरीसुद्धा तो त्याने ठराविक वेळ ठेवलेली आणि तो त्या वेळेनुसार तो प्रार्थनेला जात आहे. एकांतमध्ये त्या नियमित त्या जागेमध्ये तो जात आहे प्रार्थना करायला आणि पित्याकडे तो प्रार्थना करत आहे. जसं की आपण बायबलमध्ये बघतो की मोसेच्या बाबतीत म्हटलेलं आहे की तो परमेश्वरासोबत एक मित्रासारखा बोलत होता. प्रार्थना करणे म्हणजे काय? जसं की आपण एक दुसऱ्यांसोबत बोलतो, एक परमेश्वरासोबत एक चांगला संबंध, एक चांगले ज्या गोष्टी, ज्या आपल्या हृदयाच्या गोष्टी आहेत त्या देवाला सांगणं, आपली जी काय इच्छा आहे त्या देवाला सांगणं. जसं की एक आपण आपले हृदय जे आहे, आपले जे विचार आहे जे ते आपण आपल्या पित्यासोबत आपण बोलू शकतो. आणि परमेश्वराची ती इच्छा आहे की आपण त्याचे एक मूल्यबाळ होऊन आपण त्याचे एक संतान समजून आपण आपली जी प्रार्थना आहे, आपली जी हाक आहे ती आपण त्याला देऊ शकतो, आपण त्याला मारू शकतो, आपण त्याला बोलू शकतो. आणि तीच तो परमेश्वर आपली प्रार्थना तो ऐकतो आणि आपल्या प्रार्थनेचं तो उत्तर देतो. आणि ज्यावेळेस मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपलं जीवन, आपली प्रार्थना एक अशी जर जीवनशैली बनून गेली तर आपल्या प्रत्येक प्रार्थनाचं उत्तर परमेश्वर देतील आपल्याला. आणि आपलं जे जीवन आहे ते फक्त आपल्यासाठीच नाही परंतु इतरांसाठी सुद्धा एक आशीर्वादाचं ठरणार. तर कशी प्रार्थना किंवा काय प्रार्थना करायची तर तुम्हाला थोड्या याच्यामध्ये सांगू इच्छितो. परमेश्वराला दिवसाबद्दल धन्यवाद देणं किंवा मग काही जी मदतीची गरज असेल ती आपण त्याला सांगणं किंवा काही समस्या असतील तर त्या थोडक्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण आहात आपल्या परिस्थितीला किंवा आपल्या ज्या गरजा आहेत किंवा आपल्याला जी मदत लागत आहे, छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण त्या देवाला सांगू शकतो. आणि या प्रकारे आपण जी आपली प्रार्थना आहे ती देवाला आपण विनंती करू शकतो. या सगळ्याच मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की प्रार्थना करणं म्हणजे हे नाही की काही मोठे मोठे विषय घेऊन बसणे किंवा काही मोठ्या मोठ्या गोष्टी देवाला सांगणं, हे नाही. प्रार्थना म्हणजे देवासोबत बोलणे, ऐकणे आणि तो आपला ऐकतो. मी सांगू इच्छितो की आपला आवाज देव ऐकतो, आपली प्रार्थना देव ऐकतो आणि तो उत्तर देतो. आणि जर आपली प्रार्थना जर जीवनशैली बनवून गेली तर प्रत्येक प्रार्थना जर मला तो देव देतील आणि आपण एक आशीर्वादाचं, शांतीचा आणि आनंदाचा
आपण बघू शकतो आपल्या जीवनामध्ये. मी या वचनावर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करू इच्छितो आणि मी आशा करतो की तुम्ही आशीर्वाद झाले आहे. धन्यवाद.